नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की वनरक्षक भरतीच्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा सुद्धा टेंटेटिव्ह डेट्स या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून ग्राउंड सुरू केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्राउंड सुरू करायचं आहे। आता ग्राउंड कोणी सुरू करावा आणि कोणी सुरू करू नये हे सगळ्यांना माहिती आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जशी माहिती मिळालेली आहे तशी या ठिकाणी दोन प्रकारची माहिती मिळालेली आहे। नंबर एक, तर ज्या ठिकाणी जुन्या GR मध्ये याने ज्यावेळी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातमध्ये एक माहिती आलेली आहे आणि काल आपल्या समोर अजून एक वेगळी माहिती आलेली आहे। त्यामुळे आपणास हा सल्ला आहे की ज्यांना सुद्धा 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत अशा सगळ्या लोकांनी या ठिकाणी ग्राउंड सुरू करायचं आहे। तर ग्राउंडच्या कोणत्या तारखा आहेत आणि जुना जाहिरातमध्ये काय म्हटलं होतं आणि आता काय म्हटलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी मी काय करणार आहे, क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा आपलं या ठिकाणी फॉर्म आलेला आहे, सॉरी जाहिरात आहे। जाहिरातमध्ये या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। हे तर सगळ्यांना माहीत आहे, कारण की जर 45% मार्क नसतील तर त्यांचा मेरिट लिस्ट किंवा त्यांचा रिझल्ट सुद्धा शो करत नसतात। नंबर 2, 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे, लक्षात ठेवा, 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार काय सांगितलेलं आहे, उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील आणि 45% पेक्षा कमी मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारापैकी, या ठिकाणी काय अर्थ समजायचा आपण, इथं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी 45% किंवा अधिक गुण मिळवणाऱ्यापैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता, गुणवत्तेनुसार जर म्हटलं तर तिथं रेशोचा विषय येत असतो, लक्षात ठेवा या ठिकाणी, आणि 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। नंबर 2 मुद्दा आहे की कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी। तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारापैकी तपासणी खालील प्रमाणे प्रादेशिक निवड समितीचे मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर याचे डॉक्युमेंट्स जे आहे त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या तारखेत बनवणार आहे, तर उद्या तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं एक माहिती दिलेली आहे की गुणवत्तेनुसार हा शब्द टाकला यांनी, गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील। तर या ठिकाणी गुणवत्तेचा काही संबंधच नाही, 45% पेक्षा वरील सर्व विद्यार्थी जर दिलं असतं तर या ठिकाणी चाललं असतं। नंबर 2 मित्रांनो, या ठिकाणी आजच काय आलेली आहे की वनरक्षक भरती पदासाठी 2,71,000 पात्र उमेदवारांची होणार चाचणी। तर मित्रांनो, पेपरला या ठिकाणी बातमी आलेली आहे, मात्र अधिकृतरित्या असं कुठलंही आपल्याकडे अजून माहिती आली नाही। तरी सुद्धा या ठिकाणी आपण समजूया की या ठिकाणी 17 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। जे उमेदवार संख्येनुसार साधारणतः हा 15 ते 44 दिवस, म्हणजे यांना या ठिकाणी 15 ते 44 पेपर तयार करणाऱ्याला एवढं सुद्धा कळत नाही की एवढा गॅप नसतो। भले 40 ते 45 दिवस तुम्ही सांगू शकता, डायरेक्ट 3 पटाचा गॅप या ठिकाणी नसतो। साधारणतः या ठिकाणी त्यांनी दिल्यानुसार 15 ते 44 दिवस या काळात ही प्रक्रिया काय पूर्ण केली जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलेला आहे। तसंच अनुसूचित क्षेत्रातील पेसा शासकीय पदभरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयानं जी प्रक्रिया या ठिकाणी बाधित झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर यांनी पेसा सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। किती? 1256 पदांचा भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी लवकरच उद्याची तारीख मला वाटते या ठिकाणी कोर्टानं दिलेली आहे, परंतु असं दिसत आहे की 30 जानेवारी पुढची तारीख हे 30 जानेवारीच्या आसपास या ठिकाणी दाखवलेली असल्यामुळे नेमकं उद्या काय होतं हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच पेसाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी जर तुम्हाला 54 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही या ठिकाणी तयारी करायला अजिबात हरकत नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा कमी मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांनी, किंवा ज्यांना पेपरमध्ये कमी मार्क्स असतील, उदाहरणार्थ 60 पेक्षा कमी मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांनी तुमचं टार्गेट हे ग्राउंडचं जास्तीत जास्त 70 किंवा 80 मार्काचं ठेवायचं आहे। कारण की ज्यांना 60 मार्क आहे त्यांना 70-80 जर मार्क मिळाले नाहीत, 60-70, तर मित्रांनो त्यांचं सिलेक्शन हे पॉसिबिलिटीमध्ये कमतरता त्या ठिकाणी येऊ शकते। त्यामुळे तुमचं टार्गेट कमीत कमी 70 ठेवा। भले 10 मार्क्स जर कमी पडले तरी तुमचे 60 आणि 70 130च्या आसपास तुमची त्या ठिकाणी जाऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही टार्गेट हे 70 ते 80चं ठेवा।
दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता DMERचे फॉर्म निघलेले आहेत. कशाचे? DMERचे फॉर्म निघलेले आहेत. ही तुमच्या हातासाठी सुवर्ण संधी आहे. DMERच्या परीक्षेची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून ठेवा. पात्रता फक्त 10वा वर्ग पास आहे. तसंच तुमच्यापैकी काही जणांनी या ठिकाणी पुरवठा निरीक्षकचा फॉर्म भरला असेल, त्यांची सुद्धा आपली बॅच सुरू आहे. प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुद्धा बॅच सुरू आहे. तर मित्रांनो, ह्या सर्व बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिका, सर्व प्रश्नपत्रिका, सर्व गोष्टी त्यात उपलब्ध केलेल्या आहेत. तसंच आरोग्य सेवक तसंच न्यायालय भरतीची सुद्धा आपल्या बॅचेस सुरू आहेत. तुम्ही तिथं सुद्धा ट्राय करू शकता. आणि तुम्ही पाहिलं असेल काल परवाच ठाणे पोलीस भरतीचं या ठिकाणी रिक्त जागांचं पत्रक आलेलं आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेची सुद्धा ठाणे पोलीस भरतीची सुद्धा परीक्षा 2 ते 3 महिन्यात या ठिकाणी होऊ शकते जर जाहिरात आली तर. त्यामुळे तुम्हाला त्याची सुद्धा तयार करायची आहे. त्याची सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही ती बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्या समोर नंबर दिलेला आहे, त्या या नंबरवर तुम्ही कॉल करून मला माहिती विचारू शकता. आणि डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बॅच जॉईन करू शकता. तर मित्रांनो, ज्यांनी अजूनही DMERचा फॉर्म भरला नसेल, टोटल इथं 680च्या आसपास या ठिकाणी जागा आहेत. आणि ही तुमच्यासाठी काय सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत थँक्यू. व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.